आज संडे होता. हानीचे पप्पा घरी होते, त्यांना ड्युटीला जायचं नव्हतं. मग काय झालं ना, हानी कोच पप्पा घरी होते म्हणून हानीचे पप्पा हानीला चाला शिकवत होते. पण हानी काय चालण्यापेक्षा धरूनच थांबायला बघत होती. तिला ना धरून थांबायलाच आवडते खूप जास्त. पण नीट पण काय थांबत नव्हती, सारखं मुंडी टाकून बघत होती. मलाच भीती वाटत होता अडकून गेला जायचं म्हणून. पण हानीला तर कशाचीच भीती नाही रे बाबा. मॅडमच्या तर अंगात थांबून थांबून पुरा एनर्जी संपून गेली होती काय की त्याच्यामुळे कंटाळून बसून गेली होती पप्पापाशी. मला तर काहीच करमत नव्हतं, त्याच्यामुळे टाइमपाससाठी साडी टाकलं होतं. पण हानी तर सारखं साडी सोडत होती. तिला काय वाटलं होतं की मम्मी सोडून जाते काय की म्हणून उठल्यापासून तर रडायच लागली होती रे बाबा. त्याच्यामुळे साडीच कान टाकून दिलं होतं. मग रडून रडून हानीला तर भूक लागली होती, त्याच्यामुळे तिला बिस्किट दिलं होतं. एक दिलं तरी पण तिने सारखं रडायला लागली होती. तिला 2 खायचं होतं काय की त्याच्यामुळे तिला 2 दिलं होतं. मस्तपैकी खात बसली. कसं तरी हानीचं रडणं तर बंद झालं होतं. ते बिस्किट भेटले होते म्हणून बरं झालं होतं. संध्याकाळी हानीला मस्तपैकी रेडी करून बाहेर घेऊन जाऊन बसलो होतो. पण जरा आज हानीला लगेच विचारलं होतं. रोज 2 चिटू टाकत होतो, पण आज एकच टाकलं होतं. हानीचे केस जरा पातळ आहेत, तरी पण तिला मी रोज नवीनच काहीतरी विंचरून बघतो, कारण का मला तिला चांगलं ठेवायला आवडते. त्याच्यामुळे कोणत्याही आईला वाटते की आपली मुलगी चांगली दिसावी म्हणून. तिच्यासाठी मी जे छोटे छोटे स्वप्न बघले ना, ते संपूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. हाऊस हो, बाकी काय नाही. आज हानी ह्या लुक मध्ये कशी दिसत आहे तुम्ही पण मला कमेंट करून नक्की सांगा. मला तर खूप जास्त आवडली. हानीचे पप्पा हानीला बाहेर घेऊन जाण्यासाठी आले होते, पण आल्यानंतर त्याचं काम अगोदर एकच असते की गाडीला पुसायचं. मग काय हानी मस्तपैकी गाडीवर बसून एन्जॉय करत होते. आपले एकच जात होते, मला काय नेतच नव्हते रे बाबा. कुठं पण जाऊ दे, आता हानीला माझी तर काय गरजच नाही. आता तिचे पप्पा असले तर फ्री झालं होतं. हानीचे पप्पा हानीला बेकरीला घेऊन गेले होते. काय आणत होते काय की मला तर नेले नव्हते. माझ्यासाठी आणायला गेले होते का त्याच्यासाठी काय कळलंच नव्हतं.